Morning students, now we are going to study equations of motion using graphical method. विद्यार्थी मित्र हो, आता आपण आलेख पद्धतीचा वापर करून गतिविषयक समीकरणे कशा प्रकारे मिळवावीत याविषयीचा अभ्यास करणार आहोत. आपल्या सर्वांना माहित आहे की न्यूटनने एखाद्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करून त्या गतीविषयी माहिती देणारी 3 समीकरणे जी आहेत त्यांचा संच आपणासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. न्यूटन स्टडीड मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अँड गेव ए सेट ऑफ 3 इक्वेशन्स ऑफ मोशन. These relate the displacement, velocity, acceleration and time of an object which is moving along a straight line. म्हणजे एका सरळ रेषेमध्ये गतिमान असणाऱ्या वस्तूच्या विस्थापन, वेग, त्वरण आणि वेग यासारख्या विविध संकल्पनांच्या बाबतीत ही समीकरणे आपल्याला उपयुक्त ठरतात. आता या समीकरणांचा अभ्यास आलेख पद्धतीने आपल्याला करावायचा आहे. तत्पूर्वी आपल्याला ही जी समीकरणे आहेत ती समीकरणे नेमकी कोणती आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. आता या न्यूटनच्या गतिविषयक समीकरणामध्ये पहिलं समीकरण जे आहे ते v बरोबर u अधिक at. v is equal to u plus at. This is the first equation of motion which explains the relation between velocity and time. जे न्यूटनचं हे गतिविषयक पहिलं समीकरण आहे की जे वस्तूचा वेग आणि वेळ यामधील संबंध दर्शवण्याचं काम करतं. सेकंड इक्वेशन इज s is equal to ut plus half at square. This equation explains the relationship between displacement and time of moving object. म्हणजे गतिमान वस्तू जे आहे या गतिमान वस्तूच्या विस्थापन आणि वेळ यांच्यामधील संबंध दर्शवण्याचं, संबंध स्पष्ट करण्याचं काम या गतिविषयक दुसऱ्या समीकरणाद्वारे केलं जातं. अँड द थर्ड इक्वेशन इज v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. म्हणजेच v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as. दिस इक्वेशन एक्सप्लेन्स द रिलेशनशिप बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी ऑफ ए मूव्हिंग ऑब्जेक्ट. म्हणजे गतिमान असणाऱ्या वस्तूच्या विस्थापन आणि वेग यांच्यातील संबंध स्पष्ट करण्याचं काम गतिविषयक तिसरं समीकरण करत असतं. आता या 3 समीकरणांपैकी पहिलं, दुसरं आणि तिसरं हे समीकरण आलेख पद्धतीनं कशा प्रकारे मिळवता येईल हे यापुढे अभ्यासणार आहोत. लेट अस ट्राय टू ऑब्टेन दीज इक्वेशन्स बाय द ग्राफिकल मेथड. फर्स्ट we will study equation describing the relation between velocity and time. That is the first equation of motion. पहिल्यांदा आपण इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम म्हणजे वस्तूचा वेग आणि वेळ यांच्यामधील संबंध वर्णन करणारं न्यूटनचं गतिविषयक पहिलं समीकरण अभ्यासणार आहोत. काय हे पहिलं समीकरण? v is equal to u plus at. आता हे समीकरण कशा प्रकारे आलेख पद्धतीने मिळवता येतं हे अभ्यासण्याकरता त्यांनी एक आकृती दिली आहे की ज्या आकृतीतील माहिती सर्वप्रथम आपण समजावून घेऊ. फिगर 1.9 shows the change in velocity with time of uniformly accelerated ऑब्जेक्ट. म्हणजे एकसमान त्वरणित गतीनं गतिमान असणाऱ्या वस्तूच्या वेगामध्ये वेळेनुसार होणाऱ्या बदलाचा
आलेख आकृती 1.9 मध्ये दर्शवलेला आहे. द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम द पॉइंट डी. आता या आलेखामध्ये ती जी वस्तू आहे ती वस्तू डी या बिंदूपासून गतिमान होते, की ज्या ठिकाणी वस्तू असताना तिचा जो वेग आहे हा वेग u इतका आहे असं दिलेलं आहे. द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम द पॉइंट डी इन द ग्राफ विथ इनिशियल व्हेलॉसिटी u. जी त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग हा u आहे आणि ती वस्तू डी या बिंदूपासून गतिमान होते. इट्स व्हेलॉसिटी कीप्स ऑन इन्क्रीजिंग and after time t it reaches the point b on the graph. आता या वस्तूचा वेग हा वाढत जातो आणि t या कालावधीनंतर इट रिचेस द पॉइंट b ऑन द ग्राफ. जे आलेखामधील b या बिंदूवरती ती वस्तू t या कालावधीनंतर पोहोचते. यावरून आपल्याला त्या आलेखावरून जी माहिती मिळते ती माहिती काय मिळते? द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज u. म्हणजेच त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग जो आहे हा वेग u आहे, विच इज इंडिकेटेड बाय द लाईन सेगमेंट OD, की जो आलेखामध्ये OD या रेषाखंडाने y अक्षावरती दर्शवलेला आहे. ही पहिली माहिती मिळते. दुसरी माहिती काय मिळते? द फायनल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट v. म्हणजेच त्या वस्तूचा अंतिम वेग हा v आहे, विच इज इंडिकेटेड बाय द लाईन सेगमेंट OC, दॅट इज OC या रेषाखंडाने y अक्षावरती त्या वस्तूचा अंतिम वेग दर्शवलेला आहे. आणि त्या वस्तूच्या u पासून v या वेगामध्ये होणारा बदल जो आहे, u पासून त्या वस्तूचा वेग v होईपर्यंत त्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो कालावधी x अक्षावरती दर्शवलेला आहे आणि तो टाइम t इज इक्वल टू OE या लाईन सेगमेंटनं तो कालावधी आहे तो कालावधी दर्शवलेला आहे. आता या माहितीवरून आपणाला न्यूटनचं गतिविषयक पहिलं समीकरण जर मिळवायचं असेल तर काय करावं लागेल? वी हॅव टू कॅल्क्युलेट ॲक्सेलरेशन प्रोड्युस्ड इन दॅट ऑब्जेक्ट. जी त्या वस्तूमध्ये किती त्वरण निर्माण झालेलं आहे हे आपल्याला काढावं लागेल. आणि आपल्याकडं सूत्र आहे ॲक्सेलरेशन दॅट इज A इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. म्हणजे वस्तूचं त्वरण काढण्यासाठी आपल्याकडे असणारं सूत्र काय आहे? वेगातील बदल भागिले कालावधी. आता वेगातील बदल काढण्यासाठी म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजेच त्या वस्तूच्या अंतिम वेगातून सुरुवातीचा वेग वजा केला तर आपल्याला त्या वस्तूच्या वेगामध्ये झालेला बदल दिसेल. आणि हा बदल किती कालावधीमध्ये झालेला आहे? त्या कालावधीनं जर या बदलाला भागलं तर काय मिळेल? त्या वस्तूच्या अंगी निर्माण झालेलं त्वरण मिळेल. and hence acceleration that is A is equal to change in velocity means final velocity minus initial velocity upon time, which is nothing but final velocity is shown by the line segment OC and the initial velocity is shown in the graph by the line segment OD. म्हणजे वस्तूचा अंतिम वेग OC या रेषाखंडाने तर सुरुवातीचा वेग OD या रेषाखंडाने दर्शवलेला आहे. आणि म्हणून वस्तूच्या वेगातील बदल काढण्याकरता आपणाला OC मधून OD वजा करावं लागेल. आता OC मधून OD वजा केल्यानंतर मिळणारा जो भाग आहे तो म्हणजे CD. आणि त्यामुळं OC मायनस OD इज इक्वल टू CD हेही आपल्याला इथं माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून ॲक्सेलरेशन A इज इक्वल टू OC मायनस OD अपॉन T. दॅट इज A इज इक्वल टू OC मायनस OD मीन्स CD अपॉन T. आपल्याला जे समीकरण मिळेल ते A बरोबर CD छेद T मिळेल.
तिरकस गुणाकार केल्यानंतर CD इज इक्वल टू AT हे पहिलं समीकरण मिळेल. आता यानंतर आपल्याला आलेखामध्ये काही बदल जे ते बदल करावायचे आहेत. आता ते बदल काय केले आहेत बघा. ड्रॉ ए लाईन पॅरल टू Y एक्सिस पासिंग थ्रू B. म्हणजे आलेखातील B या बिंदूपासून आपणाला ए पॅरल लाईन विथ Y एक्सिस म्हणजे Y अक्षाला समांतर असणारी एक रेषा आहे, ती रेषा काढायची आहे B बिंदूपासून निघणारी, की जी रेषा X अक्षाला E या बिंदूमध्ये छेदते. ड्रॉ ए लाईन पॅरल टू Y एक्सिस पासिंग थ्रू B. दिस विल क्रॉस द X एक्सिस इन पॉइंट B. म्हणजे B या बिंदूतून जाणारी Y अक्षाला समांतर असणारी रेषा की जी X अक्षाला E बिंदूमध्ये छेदते ही पहिल्यांदा काढायची आहे. And then we have to draw a line parallel to X axis passing through D, which will cross the line BE at A. म्हणजे काय, आपणाला यानंतर X अक्षाला समांतर असणारी D या बिंदूपासून निघणारी आणि BE या रेषेला A या बिंदूत छेदणारी दुसरी रेषा काढायची आहे. आता या रेषा काढल्यामुळे काय होतं, आपणाला एक क्वाड्रँगल म्हणजे चौकोन जो आहे तो चौकोन मिळतो, की ज्या चौकोनाचं नाव DOEB असं असणार आहे. आता या चौकोनाचं क्षेत्रफळ आणि त्या वस्तूच्या बाबतीत असणाऱ्या विविध संकल्पना यांचा संबंध पुढच्या समीकरणामध्ये मिळणार आहे. पण आता आपणाला चौकोनाच्या बाबतीत BE ही जी रेषा मिळालेली आहे या रेषेच्या बाबतीत किंवा हा जो लाईन सेगमेंट मिळाला आहे, हा लाईन सेगमेंट म्हणजे काय आहे, BE इज नथिंग बट द फायनल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. BE हा रेषाखंड म्हणजे त्या वस्तूचा अंतिम वेग आहे, की ज्या BE रेषाखंडाचं दोन छोट्या रेषाखंडामध्ये विभाजन झालं आहे पॉइंट A मुळे. त्यामुळं लाईन सेगमेंट BE इज इक्वल टू AB प्लस AE. म्हणजे रेषाखंड BE बरोबर AB अधिक AE असं आपण लिहू शकतो. आता BE म्हणजे मी आता सांगितलं की व्हेलॉसिटी आहे, की ज्या B साठी व्हेलॉसिटी म्हणजे V हे अक्षर वापरलं. AB म्हणजे काय आहे, AB इज नथिंग बट CD. AB म्हणजे CD आहे, की ज्या AB साठी CD वापरले आहे. आणि AE म्हणजे OD म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. अशा पद्धतीनं जर आपण BE, AB आणि AE यासाठी योग्य त्या अक्षरांचा वापर केल्यास वरील समीकरण म्हणजे V म्हणजे BE बरोबर AB अधिक AE हे समीकरण कसे मिळेल, V इज इक्वल टू AT प्लस U. हे समीकरण पहिल्यावरून आपल्याला मिळेल आणि याचाच थोडासा बदल करून V इज इक्वल टू U प्लस AT हे न्यूटनचं गतिविषयक पहिलं समीकरण आलेख पद्धतीनं आपणाला मिळवता येईल. दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन which explains the relation between velocity and time. म्हणजे वस्तूचा वेग आणि वेळ यांच्यामध्ये असणारा संबंध दर्शवणारं हे पहिलं समीकरण आलेख पद्धतीनं आपणास अशा प्रकारे मिळवता येईल. आता यानंतर आपण न्यूटनचं गतिविषयक जे दुसरं समीकरण कसं मिळवता येईल त्याचा अभ्यास करणार आहोत. इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. म्हणजे
गतिमान वस्तूनं केलेलं विस्थापन म्हणजेच गतिमान वस्तूचं विस्थापन आणि वेळ यामधील संबंध दर्शवणारं हे समीकरण की ज्याला आपण इक्वेशन नंबर 2 काय आहे? S इज इक्वल टू 1/2 S इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर हे आहे न्यूटनचं गतिविषयक दुसरं समीकरण की जे दुसरं समीकरण वस्तूचं विस्थापन आणि वेग यांच्यामधला संबंध दर्शवितं. आता हे समीकरण आलेख पद्धतीने मिळवण्यासाठी काय करावं लागेल पहा बरं. लेट अस सपोज दॅट एन ऑब्जेक्ट इन युनिफॉर्म एक्सेलरेशन a and it has covered the distance s within time t. जसं समजा की एक वस्तू एकसमान त्वरणाने म्हणजे a या एकसमान त्वरणाने गतिमान आहे. इट हॅज कवर्ड द डिस्टन्स s की ज्या एकसमान त्वरणाने गतिमान असणाऱ्या वस्तूनं s इतका अंतर विस्थापित केलेलं आहे विदिन टाइम t म्हणजे t या कालावधीमध्ये. हे जर आपल्याला माहित असेल फ्रॉम द ग्राफ इन फिगर नंबर 1.9 द डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट ड्युरिंग टाइम t. जर आपल्याला आलेखावरून 1.9 मध्ये दर्शवलेल्या आलेखावरून त्या वस्तूने पार केलेलं अंतर काढावायचं असेल टी या कालावधीतलं तर काय करायला पाहिजे? इज गिवन बाय द एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB म्हणजेच DOEB या चौकोनाच्या क्षेत्रफळाद्वारे आपण त्या वस्तूने कापलेल्या किंवा पार केलेल्या अंतराची माहिती मिळवू शकतो. म्हणजेच S इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB. DOEB या चौकोनाचं क्षेत्रफळ काढून आपण त्या वस्तूनं पार केलेलं अंतर काढू शकतो. यासाठी थोडं आपण आलेखाकडे पाहूया. आता हा जो आलेख दिलेला आहे या आलेखामध्ये मागाशी मी सांगितल्याप्रमाणे B या बिंदूपासून निघणारी एक रेषा आणि D या बिंदूपासून निघणारी दुसरी रेषा काढल्यामुळं आपणाला जो चौकोन मिळतो तो चौकोन बघा DOE आणि B. हा चौकोन जो आहे या चौकोनाचा आणि त्या वस्तूने पार केलेल्या अंतराचा जवळचा संबंध आहे. काय संबंध आहे? एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB इज इक्वल टू द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट. म्हणजे या चौकोन DOEB चे क्षेत्रफळ म्हणजे त्या वस्तूने पार केलेलं अंतर आहे. आणि मग जर या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB we have to calculate the area of rectangle DOEA and the area of right angled triangle that is BAD. म्हणजे जर आपणाला चौकोन DOEB चं क्षेत्रफळ काढावयाचं असेल तर प्रथम आयत DOEA चं क्षेत्रफळ आणि काटकोन त्रिकोण BAD चं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि मग या दोन्ही क्षेत्रफळांची बेरीज केली असता आपल्याला चौकोन DOEB चं क्षेत्रफळ मिळेल. आता प्रत्यक्ष हे क्षेत्रफळ कशा प्रकारे काढता येईल ते आपण बघूया. टू कॅल्क्युलेट
the area of quadrangle DOEB, that is to calculate the distance traveled, distance covered by an object, that is S, is equal to the area of quadrangle DOEB. And area of quadrangle DOEB is nothing but area of rectangle DOEA plus area of triangle DAB. म्हणजे चौकोन DOEB चं क्षेत्रफळ म्हणजेच आयत DOEA चे क्षेत्रफळ अधिक काटकोन त्रिकोण DAB चं क्षेत्रफळ. आता आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहित आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आता हा जो आयत आहे रेक्टँगल DOEA, या आयतामध्ये लांबी म्हणजेच AE आहे आणि रुंदी म्हणजेच OE आहे. आणि म्हणून एरिया ऑफ रेक्टँगल DOEA इज इक्वल टू AE इंटू OE. आणि एरिया ऑफ triangle which is right angled triangle is equal to half into product of the sides making a right angle. हा फॉर्म्युला आहे, हे सूत्र आहे की ज्या सूत्राचा वापर करून आपणाला त्रिकोण DAB या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार 1/2 into product of sides making right angle triangle. आता यामध्ये 1/2 into AB into DA, the sides which makes right angle are AB and DA. Hence, area of triangle DAB is equal to half into AB into DA. आता या सूत्रामध्ये AE, OE, AB आणि DA यांच्यासाठी आपण आलेखावरून कोणत्या अक्षरांचा वापर करावा लागतो किंवा वापर करू शकतो हे समजू शकतो. बट AE इज नथिंग बट U. म्हणजे आपल्याला या सूत्रामध्ये AE हा जो रेषाखंड दिलेला आहे तो रेषाखंड म्हणजे काय आहे, तो आलेखामधील U म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. OE इज द टाइम रिक्वायर्ड टू चेंज द व्हेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे OE हा कालावधी की जो कालावधी त्या वस्तूच्या वेगामधील बदलाला लागलेला आहे. अँड OE इज इक्वल टू DA इज इक्वल टू T. आता OE म्हणजेच DA आहे आणि DA म्हणजेच T आहे. म्हणजे OE आणि DA साठी आपण T हे अक्षर वापरू शकतो. आणि AB बरोबर AT. AB इज इक्वल टू AT. कारण का AB इज इक्वल टू CD. AB आणि CD समान आहेत आणि म्हणून AB इज इक्वल टू CD, दॅट इज फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. म्हणजे पहिलं जे समीकरण आहे या पहिल्या समीकरणामधून आपण AB इज इक्वल टू CD असं म्हणू शकतो की ज्या CD ची किंमत AT आहे आणि म्हणून AB बरोबर AT आपण वापरू शकतो. अशा प्रकारे वरील समीकरणातील वेगवेगळ्या रेषाखंडांसाठी आलेखावरून वेगवेगळ्या संज्ञांचा वापर केल्यास वरील समीकरण कशा प्रकारे मिळतं पहा. Therefore, S is equal to, S means the distance covered by the object, is equal to U into T, that is initial velocity into time, plus half into AT into T. AT into T AT स्क्वेअर होईल, U into T UT होईल. आणि त्यामुळं आपल्याला वरील समीकरण S is equal to UT plus half AT square अशा प्रकारे मिळवता येईल. Now we will study the third equation.
that is equation describing the relation between displacement and velocity. म्हणजे वस्तूच्या विस्थापन आणि वेगाविषयी वर्णन करणारं न्यूटनचं गतिविषयक तिसरं समीकरण आपण कशा प्रकारे मिळवतात हे आता पाहूया. We have seen that the graph in the figure 1.9 we can determine the distance covered by the object in time t from the area of quadrangle DOEB. आत्ताच आपण न्यूटनचं गतिविषयक दुसरं समीकरण मिळवताना हे पाहिलं. काय पाहिलं? वी कॅन डिटरमिन, आपण निश्चित करू शकतो, द डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट, वस्तूने पार केलेलं अंतर, इन टाइम टी, टी या कालावधीत. कसं? फ्रॉम द एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB, म्हणजेच DOEB या चौकोनाच्या क्षेत्रफळावरून आपण त्या वस्तूने पार केलेलं अंतर काढू शकतो. आता पुढे काय म्हटलंय बघा. बट द क्वाड्रँगल DOEB इज ए ट्रॅपिझम, म्हणजे चौकोन DOEB हा समलंब चौकोन आहे. आणि म्हणून काय म्हणले बघा. सो वी कॅन यूज द फॉर्म्युला ऑफ ट्रॅपिझम टू कॅल्क्युलेट द एरिया ऑफ DOEB. आणि म्हणून ते काय म्हणतात, या चौकोन DOEBचं क्षेत्रफळ काढण्यासाठी समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाच्या सूत्राचा वापर करू शकतो. मग समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? एरिया ऑफ ट्रॅपिझम म्हणजेच समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 इंटू सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स, म्हणजे 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले द डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड्स, त्या दोन समांतर बाजूमधील लंबांतरानं याला गुणायचं आहे. म्हणजे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले त्या समांतर बाजूमधील लंबांतर. एरिया ऑफ ट्रॅपिझम इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स इंटू डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड्स. म्हणजे या समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाच्या सूत्राचा वापर करून आपणाला या DOEB या समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काढावयाचं आहे. यस, that is the displacement of the object is calculated by area of trapezium DOEB. And to calculate the area of trapezium DOEB, we have to use the formula 1/2 into sum of the lengths of parallel sides into distance between the parallel sides. आणि आलेखावरून आपणाला या बाबी समजतील. यस इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स. आता चौकोन DOEB च्या पॅरलल साइड्स कोणत्या आहेत? OD आणि BE. आणि म्हणून OD प्लस BE सम ऑफ द पॅरलल साइड्स, 1/2 इंटू सम ऑफ द पॅरलल साइड दॅट इज OD प्लस OE इंटू the perpendicular distance between parallel sides that is OE, म्हणजे त्या समांतर बाजूंच्या मधील लंबांतर की जे OE आहे. आणि म्हणून S इज इक्वल टू 1/2 इंटू OD प्लस BE इंटू OE असं समीकरण आपल्याला मिळेल. आता या समीकरणामध्ये वापरण्यात आलेल्या OD, BE आणि OE या रेषाखंडांना आलेखावरून आपल्याला कोणत्या संज्ञा वापरता येतील हे पाहावं लागेल. OD इज नथिंग बट द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट.
BE is nothing but final velocity of the object, and OE is the total time, that is T, required to change the velocity of that object from U to V. म्हणजे या समीकरणातील OD म्हणजे U म्हणजे सुरुवातीचा वेग आहे, BE म्हणजे V म्हणजे अंतिम वेग आहे, आणि OE हा कालावधी म्हणजे T आहे की जो त्या वस्तूचा वेग U पासून V पर्यंत बदलण्याकरता लागलेला आहे. मग जर आपण या रेषाखंडांच्या ऐवजी ही अक्षरे वापरली तर काय होईल बघा बरं. We will get the equation S is equal to half into U plus V into T. हे दुसरं समीकरण मिळेल. आता या दुसऱ्या समीकरणातील टीच्या ठिकाणी म्हणजे कालावधी जो आहे, कारण आपल्याला वस्तूचं विस्थापन आणि वेग यांच्यामधील संबंध दर्शवायचा आहे, आणि त्याकरता हा जो कालावधी आहे हा कालावधी त्या वस्तूच्या वेगामध्ये रूपांतरित करावा लागेल. आणि म्हणून टीच्या ऐवजी त्वरणाचं जे सूत्र आहे त्या त्वरणाच्या सूत्रावरून आपल्याला टीची किंमत काय घालता येईल ते पहा. बट ए इज इक्वल टू व्ही मायनस यू हे आपल्याला माहित आहे. म्हणजे त्वरण बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले कालावधी. हे सूत्र आपण यापूर्वी अभ्यासले आहे की ज्याच्यावरून आपण टीची किंमत मिळवू शकतो. टी इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन ए. हे समीकरण क्रमांक 3 मिळालं की ज्या समीकरण क्रमांक 3 मध्ये मिळालेल्या टीची किंमत वरील समीकरण क्रमांक 2 मध्ये टीच्या ठिकाणी वापरू. काय होईल बघा मग. S is equal to half into U plus V into V minus U upon A. म्हणजे S बरोबर 1/2 गुणिले U अधिक V गुणिले V वजा U छेद A. आता अंशस्थानी असणाऱ्या आणि छेदस्थानी असणाऱ्या राशींचा गुणाकार करून अंशस्थानी आणि छेदस्थानी लिहिल्यास आपल्याला काय मिळेल बघा बरं. S is equal to V plus U into V minus U upon 2A. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर म्हणजे तिरकस गुणाकार केल्यानंतर 2AS is equal to V plus U into V minus U. या पद्धतीने आपल्याला 2AS ची किंमत लिहिता येईल. पण V प्लस U आणि V मायनस U यांच्या गुणाकारासाठी आपण V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर लिहू शकतो. कसे. आपण यापूर्वी एका विस्तार सूत्राचा अभ्यास केलेला आहे. लक्षात येतं का पहा. A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इज इक्वल टू A प्लस B इंटू A मायनस B. म्हणजे दोन वर्गांची वजाबाकी असेल तर त्याचा विस्तार म्हणजे त्या दोन पदांच्या बेरजेनं बनलेला एक आणि त्या दोन पदांच्या वजाबाकीनं बनलेला एक असे दोन अवयव मिळतात. A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इज इक्वल टू A प्लस B इंटू A मायनस B. या विस्तार सूत्राचा वापर करून V प्लस U इंटू V मायनस U याकरता आपण V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर लिहू शकतो. आणि म्हणून पुढचं आपल्याला समीकरण मिळतं 2AS इज इक्वल टू V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर. आणि आता हे समीकरण V स्क्वेअरच्या रूपामध्ये लिहिल्यास V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS हे समीकरण क्रमांक 3 मिळालं. दिस इज द न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. हे न्यूटनचं गतिविषयक तिसरं समीकरण आहे की जे समीकरण काय करतं. इट एक्सप्लेन्स or it describes the relationship between displacement and velocity
ऑफ अन ऑब्जेक्ट. हे समीकरण वस्तूचं विस्थापन आणि वेग यांच्यामधील संबंध स्पष्ट करीत असते. अशा प्रकारे न्यूटनच्या गतिविषयक तीनही समीकरणांचा अभ्यास आलेख पद्धतीने आपणाला करता येतो. प्रकरणाच्या या घटकाच्या शेवटी ऑलवेज रिमेंबर मध्ये एक माहिती दिली आहे. काय सांगले पहा बरं. द व्हेलॉसिटी ऑफ अन ॲक्सेलरेटेड ऑब्जेक्ट चेंजेस विथ टाइम. व्हेलॉसिटी ऑफ अन ॲक्सेलरेटेड ऑब्जेक्ट. ॲक्सेलरेटेड ऑब्जेक्ट मीन्स त्वरणित वस्तू. आता त्वरणित वस्तू आहे, वस्तूमध्ये त्वरण निर्माण झालेलं आहे, याचा अर्थ देर इज चेंज इन द व्हेलॉसिटी. त्या वस्तूच्या वेगामध्ये बदल असणार आहे. चेंज इन द व्हेलॉसिटी कॅन बी ड्यू टू. आता हा वेग कशामुळे बदलू शकतो. चेंज इन द व्हेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट कॅन बी ड्यू टू चेंज इन डिरेक्शन, म्हणजे त्या वस्तूच्या दिशेमधील बदलामुळे असेल, किंवा मॅग्निट्यूड म्हणजे त्या वेगाच्या परिमाणामुळे असेल, ऑफ द व्हेलॉसिटी ऑर बोथ म्हणजेच दोन्ही, म्हणजे चेंज इन द मॅग्निट्यूड as well as direction of the velocity of that object. म्हणजे जेव्हा एखादी वस्तू त्वरणित, एखाद्या वस्तूचा वेग त्वरणित असतो, तेव्हा त्या त्वरणित वस्तूच्या वेगामध्ये झालेला बदल हा एकतर त्या वस्तूच्या वेगाच्या दिशेमध्ये झालेला बदल, किंवा त्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणामध्ये झालेला बदल, किंवा त्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणामध्ये त्याचप्रमाणे दिशेमध्ये झालेला बदल यामुळे असू शकतो. अशा प्रकारे आपण आलेख पद्धतीने न्यूटनच्या गतिविषयक तीनही समीकरणांचा अभ्यास केला आहे. यानंतर पुढील भाग पुढच्या तासाला पाहू. धन्यवाद. Thank you.